नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर. तर आता इथे स्क्रीनवर बघून तुम्हाला समजलंच असेल की अपडेट कशाबद्दल असेल. तर हीच अपडेट आलेली आहे झेडपीतर्फे. तर झेडपीचं जे ग्रामसेवकचं हॉल तिकीट आहे ते आलेलं आहे. तुम्ही इथे डेट बघू शकता 30/7/2024. जे आता झेडपीची एक्झाम देणार आहे त्यांना माहीतच असेल की 30 तारखेपर्यंत झेडपीचे पेपर चालणार आहे. आणि शेवटचे जे पद आहे ते म्हणजे ग्रामसेवक. 30 तारखेला ग्रामसेवकाची परीक्षा होणार आहे. म्हणजेच काय की झेडपीचं आता जे वेळापत्रक आलं होतं मागं, त्यात जेवढे पदं होते त्यांचं सगळ्यांचं आता हॉल तिकीट आलेलं आहे. त्यातच ग्रामसेवकाचं देखील आता हॉल तिकीट येऊन गेलं आहे. कारण तुम्हाला तर माहिती ग्रामसेवकाची परीक्षा ही 30 तारखेला संपणार आहे. म्हणजेच आता इथे 30 तारीख आलेली आहे आणि तुम्हाला तुमच्या ग्रामसेवकाचं हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे. त्याच्या आधीचे जे काही पद आहे, आरोग्यसेवक 40, आरोग्यसेवक 50%, त्यांचे देखील हॉल तिकीट आता आलेलेच आहे. मागे ती अपडेट दिली होती, पण ज्यांचे डाउनलोड होत नसतील ते पण आता करू शकताय. आणि दुसरं म्हणजे आता ग्रामसेवकाचं हॉल तिकीट आलेलं आहे. त्यात हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. तर इथे तुम्हाला 2 भाषा दिसत असतील. दोघांपैकी एक भाषा तुम्ही निवडायची. इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्डमध्ये तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ पण टाकू शकता. जर ते करून डाउनलोड नाही झालं तर तुम्ही जो तुमचा जीमेलला पासवर्ड आला आहे तो टाकून घ्या. आता या 2 गोष्टी तुम्हाला जीमेलला भेटून जातील. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड दोन्ही आला असेल. ते दोघी टाकून तुम्ही इथे लॉग इन केलं तरी होऊन जाईल, किंवा मग तुम्ही इथे पासवर्डच्या जागी डेट ऑफ बर्थ टाकली तरी होऊन जाईल. आणि ह्या 2 गोष्टी टाकल्यानंतर इथे तुम्हाला हा कॅप्चर कोड टाकायचा आहे. त्यानंतर इथे लॉग इन म्हणून तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता हे टाकून जरी तुमचं इनव्हॅलिड येत असेल किंवा डाउनलोड नसेल होत तरी ते तुम्ही ट्राय करत राहायचं आहे. काही वेळेस साईटला पण प्रॉब्लेम येतो, सर्व्हरवर पण प्रॉब्लेम येतो. त्यामुळे तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं, तुम्ही ट्राय करत राहायचे. जर तुम्ही बघितलं असेल की आरोग्यसेवकाचा जो पेपर होता आत्ताचा, आरोग्यसेवक पुरुष 40%चा, त्याचे जे कॅन्डिडेट होते त्यांचं देखील हॉल तिकीट डाउनलोड होत नव्हतं, पण ते ट्राय करत राहिले. त्यामुळे त्यांचं ट्राय करून डाउनलोड होऊन गेलं. आणि तुम्हाला पण जर असाच सेम प्रॉब्लेम येत असेल, सगळं बरोबर टाकून पण डाउनलोड होत नसेल, तर तुम्ही ते ट्राय करत राहायचे. किंवा तुम्ही 1-1, 2-2 तासाने ट्राय करायचं. जर आज नाही झालं तर उद्या ट्राय करायचं. अशा पद्धतीने तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचं. कारण कधी साईटला पण प्रॉब्लेम येतो. असं नाही की साईट 100%च बरोबर असेल, कारण या साईटवरून भरपूर जण त्यांचं हॉल तिकीट डाउनलोड करत राहतात. आणि तुम्हालाही माहिती आहे की झेडपीची परीक्षा देणारे कॅन्डिडेट भरपूर आहे. त्यामुळे साईटवर पण लोड येतो. त्यामुळे तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. आज नाही झालं तर उद्या 100% होईल. थोडं थांबून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. हीच एक अपडेट होती ग्रामसेवकाच्या परीक्षेबद्दल. तर आता झेडपीचं जे वेळापत्रक आहे ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्येच दाखवलं होतं. त्या वेळापत्रकानुसार सगळ्या पदांचे आता जवळजवळ हॉल तिकीट आलेले. आणि मित्रांनो, रिझल्ट पण येत आहे. जे बिगर पेसा क्षेत्राचे जिल्हे त्यांची परीक्षा ही होऊन गेलेली आहे, त्यांचे रिझल्ट पण येत आहे. ते पण आपण चॅनलवर सांगतोय. जर तुम्ही बिगर पेसाच्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत असाल तर रिझल्टचे व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेले, ते तुम्ही नक्की बघून घ्या तुमच्या जिल्ह्याचा रिझल्ट लागलाय का नाही. हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ज्यांना हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि जर या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.